हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? माझ्या दररोजच्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आज मी मुलाच्या टिफिनसाठी तिखट शेवयाचा भात दिला आहे. आज त्याचा हाफ डे असल्यामुळे त्याला फक्त नाश्त्यापुरतंच न्यायचं होतं. चपाती भाजी नको म्हणला. नंतर मी माझ्यासाठी चहा ठेवला. लाईट गेलती म्हणून मिस्टरांनी चूल पेटून पाणी तापायला ठेवले. इकडे मी शेवयाची तयारी करून घेतली होती. ह्याची रेसिपी मी यूट्यूबला शेअर केलेलीच आहे, पण माझा दुसरा नवीन चॅनल आहे अर्चनास किचन, त्यालाही तुम्ही सबस्क्राईब करा. त्या चॅनलला मी परत तिखट शेवयाची रेसिपी शेअर करणार आहे. ह्या मिनी ब्लॉगमध्ये मी फक्त थोडे शूट करून टाकले आहे. नंतर मी मिस्टरांसाठी काळा चहा ठेवला व मुलाला शेवयाचा भात खायला दिला. नंतर 2 डबे भरायला घेतले, एक तर मुलाला व एक चुलत सासऱ्यांना. त्यांना खूप शेवयाचा तिखट भात आवडतो म्हणून त्यांच्यासाठी तेव्हा मिस्टरांपाशी डबा पॅक करून दिला. नंतर मी थोडे घरातले काम आवरण्यास घेतले. लाल मिरच्या फ्रीजमध्ये बऱ्याच पडल्या होत्या म्हणून मी आज चांगलं ऊन पडलं होतं म्हणून उन्हामध्ये वाळवण्यासाठी ठेवल्या. इकडे हा माझा मुलगा विश्वजित, त्याची स्कूल बस आता येणार आहे. आमच्या दारासमोरच स्कूल बस थांबते, त्याच्यामुळे कुठे जाऊन सोडण्याचा प्रश्न येत नाही. नंतर मिस्टरांना भूक लागली होती म्हणून मी कणिक मळायला घेतली. त्यांना म्हणलं तुम्ही आजच्या दिवस देवपूजा करा, कारण की मला सकाळची कामाची खूप गडबड होती. नंतर मिस्टरांपुरत्या चपात्या करून त्यांना बेसनपोळी, हरभऱ्याच्या डाळीचे बेसन पिठाचे अशी ही हिरव्या मिरची ती घालून बनवलेली बेसनपोळी त्यांना करून दिली. अशा प्रकारे चांगली दोन्ही साईडनी तेल लावून भाजून घ्यायची. त्यांना भाजलेलं वांग्याचं भरीत व बेसनपोळी चपाती खाण्यासाठी दिली. त्यांना थोडे बाहेर काम होते, जायचे होते म्हणून ते सकाळी लवकरच जेवायला बसले होते. नंतर मी माझा बाकीचा स्वयंपाक उरकायला घेतला. मी सर्व चपात्या करून घेतल्या व आज जास्त कोणी जेवायला नसल्यामुळे सासूबाई गावाला गेल्या आहेत माझ्या, त्याच्यामुळे जास्त भाजी करून काही उपयोगच नव्हता म्हणून मी आमच्या सर्वांसाठी बेसनपोळीच करायचं ठरवले. मुलीच्या टिफिनसाठी व दुपारी मुलगा आल्यानंतर त्याला जेवायला लागेल म्हणून सर्वांसाठी मी सर्व बेसनपोळी करून घेतली. चपात्याही माझ्या सर्व करून घेतल्या व कपडे धुवून टाकले. आमच्या किचनच्या सकाळ एवढं ऊन येतं, खिडकी मला सकाळची लावून घ्यावं लागते, नाही तर पूर्ण सूर्यप्रकाश घरामध्ये खिडकीतनं जास्त डोळ्यावरती चमकतो म्हणून खिडकी लावावी लागते. अशा प्रकारे मी सकाळचा स्वयंपाक आवरला. हा सकाळचा शेवयाचा भात व ह्या बेसनपोळी. नंतर मी भांडे घासून किचन साफ केले. माझा डेली व्लॉग्स कसा वाटत आहे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.